जरूर सांगतील आम्हाला. बॅटिंग टीम यस मॅच ऑन. बॅटिंग साठी निलेश भोईर आणि आपण पाहतो बॅटिंग लाईनअप मध्ये जयेश भोईर. सामना सुरू होईल. 4 षटक इम्पॉर्टंट मॅच. सेमी फायनल फायनल मध्ये धडक कोण मारणार यासाठी होणारी तयारी. बॅटिंग करण्यासाठी निलेश भोईर. आय प्रोटेक्शन सुद्धा आहे. चांगला खेळाडू ऑलराऊंडर. प्रचंड गुणवान गुणवत्ता त्याच्याकडे. हार्ड हिटर सुद्धा आहे. तेवढा शांत सुद्धा आहे. आपल्या संयमी खेळानं त्यांनी सर्वांना प्रभावित केलंय. जेव्हा जेव्हा श्रीदत्त भातान संघासाठी खेळतो आपल्या अनोख्या स्टाईलनं तो खेळत असतो आणि त्याला माहिती आहे हा सामना महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. या वर्षीच्या पर्वामध्ये एकता ट्रॉफी अगदी सेमी फायनल इथे चांगला खेळ दाखवणं सुद्धा फलंदाजांच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. पहिला चेंडू सावध पवित्रा पॉइंटला फिल्डर आहे. सिंगल एका धावेसाठी निघालेत. श्रीदत्त बातान बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जयेश निलेश जेबी निलेश भोईर प्रवीणचा संघ आणखीन यंग स्टार या संघामध्ये समोर वाशिवले. जय मल्हार जरूर. जय मल्हार आज वाशिवली संघ अंबिका किराणा स्टोर्स गौतम ओसवाल या संघाचे पुरस्कर्ते. चांगले पॅकर ओळखले जातात. चला स्पीड अप. फिल्डिंग मध्ये थोडासा वेळ जाईल कारण रिप्लेसमेंट मध्ये लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन तोरी तारांबळ उडणार आहे. चेंजेस करावे लागतील. पॉवर प्ले 4 षटक. ओमेगा ग्रुप ऑफ कंपनीचे काही सन्मान्य मान्यवर मंडळी ज्यांचं काही वेळातच आगमन होईल. जयेश भोईर एकूण धावा. रिव्हर्स अटेम्प्ट. फटका फसलाय. संधी निर्माण होईल का? ओ ओ मिळालेल्या संधीचं सोनं करावं. जेबी जयेश भोईरनं थोडासा नाराज केलं. रिव्हर्स अटेम्प्ट म्हटल्या स्टंपवर होता. तंतोतंत जुळला नाही. तो थोडासा नाराज आहे. टोकाला लागला चेंडू. कदाचित कनेक्शन झाला असतं तर लांब फटका होता. मात्र थोडासा निराश. स्पीड अप आपल्याला हवाय. दोन चेंडू धावफलक 1 विकेट सुद्धा. श्रीदत्त भातान सेमी फायनल. चला खूप अर्धा तास बाकी आहे का? यस अर्धा तास फक्त बाकी आहे. 2 मॅचेस कव्हर करायचे. सातत्याने सूचना येतात. 4 षटके. वेळेचं वेळापत्रक थोडं सुदर्शन का कोलमडलं कारण सकाळी 11ला स्पर्धा सुरू झाली. 10:54 आणि डिसाईड केलं होतं आपल्या संयोजक आयोजकांनी का 10 वाजता सुरू करू. मात्र टीमचं लेट येणं त्यामुळं हा असा वेळ होतो जे आम्ही सकाळपासून सूचना का देत होतो कारण अशा वेळी ते वेळ खूप महत्त्वाचा असतो. प्रवीण भोईर स्लोअर 1 अपील जोरदार. इथे धाव घेण्याची तयारी. धोका होऊ शकतो. ओ तणावाचं वातावरण प्रवीण आणि निलेश्वर. दबाव परिस्थिती बघा. वाशिवली संघाने आज खुश केलं. काय त्यांची गोलंदाजी. फलंदाजांचा भरणा असलेला आज आपण पाहतो अमन ब्रिगेड गौरी स्पोर्ट्स वलवली या संघाला थांबवलं. त्यांना चक्रावून सोडलं आणि त्याच ताकदीनं गोलंदाजी करताना निखिल पाटील यंग टॅलेंट हुशारीनं शहानिशा करतो आणि त्यानंतर जे चेंडू डिलिव्हर करतोय ना बघा. छोटासा रनअप रिदम आहे. ऍक्शन चांगली आहे. फिरकी आणि या वेळेला बॅट फिरवले दूरवर. फटका हवा होता. लॉंग ऑन. मी मगाशीच म्हटलं का हा चलाख आहे निलेश. तुम्ही कसे चेंडू फिरवा त्याचा फटका सेफ शॉट असतो आणि तो निलेश फ्रंटफुटला आले. स्विंग होता आणि तसाच त्याला फिरवला. इथून गती वाढवणं खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत धावफलक टोटल पाहतोय निखिल पाटील एकूण चेंडू फेकले. त्यांनी 4 धावा धावफलकावर 6. बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान 5:19 सायंकाळ. सुदर्शन कडून काही माहिती सुद्धा मिळते. फ्रंटफुटला आले. ऑन दी राईट स्टीप कडे. ओ दणका. हा दणदणी स्ट्रोक. निलेश कडे ती आक्रमकता कुठून कुठून भरलेली आणि तो विस्फोटक फलंदाज आहे. काटक शूरवीर आहे. आक्रमकतेसाठी ओळखला जातो.
पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ त्यांनी पाहिला, जबाबदारीचं ओझं घेतलं आणि त्यानंतर जी जबाबदारी लिलिया पेलने. सन्माननीय अरुणजी तारेकर, साई भक्त, क्रिकेट वेड्या अभ्यास होत, त्यांचं मनापासून धन्यवाद. 5 चेंडूचा खेळ संपला, धावा 10, 10 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना श्री दत्त भातान ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, मात्र हा चेंडू कट करतोय गॅप मध्ये. ओ चतुरे चलाक, थर्ड मॅन कडे हा फटका गेलाय, डीप कडे यस चौकार. तर फर्स्ट रिव्ह्यू सिस्टम नाहीये, अगोदरच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. तर याच दरम्यान आपण पाहतोय एकता ट्रॉफी आणि ज्यांचं इथे शुभागमन होते, तर सन्माननीय अतिथी मान्यवर या स्पर्धेच्या ओमेगा ग्रुप अँड बिल्डर्स माध्यम प्रायोजक ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला तब्बल 1 लाखाचं आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या वाजून सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रमोदजी मस्कर, धर्माशेठ मुंगाजी, कांचनजी गरज आणि या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक ओमेगा ग्रुप अँड बिल्डर्स ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो त्या ग्रुपचं आगमन झालेत. आणि आज वेळात वेळ काढून हरीशजी दापोलकर असतील, आज आपण पाहतो संपूर्ण ओमेगा ग्रुप माध्यम प्रायोजक त्यांचं विशेष धन्यवाद देतो. एकता चषकामध्ये संतोषी दमडे या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. दबाव परिस्थिती निर्माण, 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, बॅटिंग केली, फलंदाज होता निलेश भोईर. 4 चेंडूमध्ये तो 13 खेळला. सेमीफायनल आहे. आज भातांना कमालीची बॅटिंग केली, मात्र आज वाशिवलीने जी गोलंदाजी केली ती सुद्धा आकर्षक होती. जीवन शिंदे आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बीट होतोय, कमालीची गोलंदाजी, मात्र स्ट्राईक हवे निलेशला. कांचनजी गरज असतील, धर्माशेठ मुंगाजी, प्रमोदजी मस्कर, संपूर्ण ओमेगा ग्रुप बिल्डर्स 1 लाखाचं आर्थिक सहाय्य, विशेष त्यांचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संपूर्ण एकता स्पोर्ट्स कडून. सेकंड ओव्हर प्रवीण साठी ऑफ स्टंपला चेंडू, लाईन थोडी भरकटेल, मात्र स्टँडिंग ऑफ मोशन, फलंदाजच्या देहबोलीचा अभ्यास करतोय गोलंदाज जीवन शिंदे. सेमीफायनल आहे, फायनल मध्ये कोणता संघ जाणार? काल क्वालिफाय झालेला संघ फायनल मध्ये प्रिन्सी 11 कानपोली. दबाव परिस्थिती निर्माण होत असताना पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित होते, दबाव वाढला श्रीदत्त भातांवर. सेमीफायनल आहे, काय वाशिवलीनं आज गोलंदाजी केली, अगदी भन्नाट गोलंदाजीनं आता श्रीदत्त भातांना विचार करायला भाग पाडतोय. सुंदर गोलंदाजी, फटके कनेक्ट होत नाही, मात्र ज्या निलेशनं हल्ला चढवला होता त्याच्याकडे स्ट्राईक मिळावी हा प्रयत्न सुरू आहे. एकूण धावा दाफलकर बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान विरुद्ध तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी गौतम शेठ ओसवाल, अंबिका किराणा स्टोअर, जय मल्हार, वाशिवली संघ. सेमीफायनल. एकूण धावा दाफलकावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय, 16 धावा आहेत. बॅटिंग करत असताना प्रवीण भोईर, बाहुबली आणि त्याच्या विरुद्ध तितकाच विस्फोटक निलेश चा हा तडाखा. दिस इज अ बिग शॉट, सुपर पॉवर शॉट. षटकार ही निलेशची ताकद आहे, प्रचंड गुणवत्ता, ठासून ठासून भरलेल्या, आणि तो कधी काही करू शकतो. आक्रमकतेचं नाव श्रीदत्त भातांचं NB निलेश भोईर, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट क्वालिटेटिव्ह क्रिकेट. परिस्थिती कशी असू द्या, चल बिचल व्हायचं नाही, आणि हे दाखवून देत असताना निलेश भोईर. संतोषजी दमडे साहेब यांच्यावर भरभरून प्रेम करणारी सर्व मंडळी, प्रमोदजी मस्कर असतील, धर्माशेठ मुंगाजी, कांचनजी गरज असतील, हरीशजी दापोलकर असतील, संपूर्ण ओमेगा ग्रुप अँड बिल्डर्स. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला, डीप कडे फिल्डर रेडी, सिंगल मिळेल, धावफलक पुढे सरकेल. सेमीफायनल आणि आपण पाहतोय एकता ट्रॉफीचा हा सेमीफायनलचा सामना. 2 षटकं संपली, धावसंख्या 23. किती टार्गेट सेट केलं जाईल, प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीनं सुरू राहिला. 47 होऊ शकतात. करंट रन रेट 11.5. चला स्पीडअप करा. विशू कोहली सर, मी विनंती करेन, नंदू सर, कुणाची लाड करू नका, आता कुणाची गई करू नका, वेळ खूप कमी आहे, पाहुणे आलेत, सर्व आमचे दानशूर दाते, आज भरभरून प्रेम करणारी मंडळी. सेमीफायनल आहे, फायनलचा सामना सुद्धा जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा, कारण 30 मिनिटांमध्ये हिवाळ्याचं ऋतू,
अगदी 6 नंतर दिवस संपतो. शेवटचा सामना किती षटकांचा असेल याचा विचार विमय होते, कारण सुरुवातीला आपल्या रायगडमध्ये प्रामुख्याने सर्वांचे लाड पुरवले जातात दिनेश सर. जिथे 10चा लॉट 10 वाजता सुरू होणार होता, वेळेला आपण महत्त्व देत नाही. संगणक युग आहे, विज्ञान युग आहे, वेळ कुणासाठी थांबत नाही. क्रिकेटमध्ये जर त्या डिसिप्लिनचं पालन केलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्याचा त्रास खेळाडूंना होतो आणि त्याला तेच कारणीभूत असतात वेळेवर न आल्यामुळे. खोदून काढला या चेंडूला डीप स्क्वेअर लेग कडे, फिल्डर रेडी, वेगाने चेंडू निघालेत निलेश. धावांची भूक आहे. धाव फलक बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान पोहोचला. एकूण धावा 25. आतापर्यंत निलेश भोईर 7 चेंडू मध्ये 22. एकट्याच्या जोरावर सुद्धा काही करू शकतो क्रिकेटमध्ये, हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. वन मॅन आर्मी, वन मॅन शो, एक पात्री अभिनय. पहिल्या सामन्यामध्ये तसा झुंजार खेळ दाखवला. चिकटून बसतो, गोलंदाजांवर धूळ चालतो, आक्रमण करतो. निलेश भोईर 25 धावा. थर्ड ओव्हर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता बीट करताना निलेश नाराज नाही, तो त्यांनी शहानिशा केली, चेंडूला जाऊन दिलं. प्रयत्न जरूर होता, मात्र 2-3 मोठे फटके कदाचित हे समीकरण डोक्यामध्ये असेल. संकटांना धैर्यानं तोंड दिलं तर मार्ग सापडतो. यशस्वी होण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा तो म्हणजे भीती. आय सेटल केले, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवताना तिसरं षटक प्रगती पथावर. फ्रंटफुटला आले, ड्राईव्ह करतोय दूरवर, फिल्डर येईल दूरवरून. निलेशनं संत गतीनं धाव पूर्ण केली. निसर्गरम्य परिसर पारगाव, नानोबा पारगावचे मैदान आहे. चारी बाजूला ग्रामस्थ मंडळ, पारगाव, कुंडेवाल, बंगारपाडा असतील, जवळची सर्व पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी सर्वांनी एकता ट्रॉफीवर भरभरून प्रेम करले. आमचे तिन्ही त्रिमूर्ती आयोजक. फूलों की खुशबू सीमित रहती है लेकिन मनुष्य गुणों की खुशबू सारे जहां फैलती है, असे सर्व व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय एकता स्पोर्ट्स साठी योगदान देणारे. लॉफ करतोय, ताकदीचा प्रचंड वापर, यूज इट पॉवरफुल. दन दन ना करत चेंडू चाललाय षटकारासाठी. बाहुबली प्रवीण. अजूनही एक मोठा फटका हवाय, कदाचित ही सांकेतिक भाषा होती पॅव्हलियन मध्ये. पाठीराख्यांचा मॉरल सपोर्ट आहे. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावफलक टोटल, एकूण धावा 32. किती टार्गेट सेट होईल क्रिकेटमध्ये कधी का होईल ना याचा नेम नाहीये. बऱ्याच वेळा आपण पाहिलं लक्ष विद्या मैच कडे. जो काम सुई से होता है वो काम तलवार से नहीं होता, असं सुद्धा म्हटलं जातं. लक्ष विद्या मॅच कडे. अजूनही या ओव्हर्स मधील 2 चेंडू बाकी आहेत. 32. क्रिकेट इज अ इमोशन. आणि ते आक्रमण प्रवीण कडून खोदून काढते दूरवरून. निघाले, तिथे धोका होईल, नाही, धोका टळला. स्पोर्टिंग आहे, स्पोर्टिंग विकेट आहे, स्पोर्टिंग गेम इथे सूर्य. लक्ष वेधतोय, एक एक धाव मोलाची आहेत. आपण पाहतोय दोन्ही संघ बऱ्याच वेळा आमने सामने आलेत. एकूण धावफलक तिसरं षटक प्रगती पथावर असताना टार्गेट किती सेट होणार. सेमीफायनल अस्तित्वाची लढाई, 2 दिवसाची स्पर्धा. विशू कोळी सर इशारा आला. यस, 1 बॉल, एक बॉल बाकी आहे. यस यस, इशारा होता. मेडिसिन लगेच घेऊन जा. शेवटचा चेंडू 34. श्रीदत्त भातान समोर उभा आहे प्रवीण. राऊंड विकेट न ट्राय करतोय. सावध पवित्रा दूरवर, फिल्डर रेडी आहेत. निघाला निलेश, वेगानं चपलता त्याच्याकडे. हा खेळाडू असा आहे जो आक्रमक आहे, थोडा जखमी तो सुद्धा आहे. कामासाठी खेळायचे, अभिमानाची गोष्ट. चला पाणी सुद्धा घेऊन जा. ऑफिशियलचा कॉल आला 3 षटकानंतर. पाहुणे मंडळी, आज सर्वांनी या स्पर्धेवर भरभरून प्रेम केलं. माध्यम प्रायोजक होते ओमेगा ग्रुप बिल्डर्स. प्रमोदजी मस्कर, धर्माजी मुंगाजी, कांचन गरत असतील, हरीशजी दापोलकर, संतोषी दमडे असतील, आमचे सर्व आयोजक मंडळी. लक्ष विद्या मॅच कडे. 1 षटकांचा खेळ बाकी. ज्याच्याकडे उत्तम कर्तृत्व नेतृत्व असतं ती माणसं नेहमी यशस्वी होतात. आणि आज आपण पाहतो ही सर्व मंडळी. व्यक्तिमत्वामध्ये असं म्हटलं जातं का 40% तुमचा शब्दांचा प्रभाव असतो आणि 60% तुमचा देहबोलीचा प्रभाव असतो. आणि आज हे सर्व व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रसिद्ध उद्योजक, सर्व पुरस्कर्त्यांचं
धन्यवाद देतो. एकता ट्रॉफीचा आनंद घेत असताना क्रिकेटचा चाहता वर्ग. सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ आपण पाहतो. सांघिक खेळ हा क्रिकेट आणि त्याचा आनंद घेत असताना सर्व मंडळी. सांघिक खेळामध्ये पराभवाची जबाबदारी सर्वांवर असते, वैयक्तिक खेळामध्ये स्वतःवर असते. मात्र आज गावासाठी खेळताना बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, पॉझिटिव्ह खेळ सर्व काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. तरुणांचा आवडतीचा खेळ आणि प्रामुख्यानं पनवेल रायगडमध्ये क्रिकेट, आपण टेनिस क्रिकेटमध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते. आणि याच रायगडनं क्रिकेटला दिलेले अनेक रत्न आज ISPL सारख्या स्पर्धेमध्ये चमकतात. आपण अनेक खेळाडूंना पाहिलं, अगदी सोशल मीडियावरती चर्चा सुद्धा आहे. आणि हे रायगडनं क्रिकेटनं खूप काही दिलं. 3 षटकं संपली. धावा 36 बॅटिंग करत असताना श्री दत्त बहातान आक्रमण करायचे, मला गोलंदाजांवर हल्ला चढवायचे, उपद्रव निर्माण करायचे. चौथं षटक प्रगतीपथावर. धावा धावफलकावरती टोटल 37. स्पीडअप होत नाही. इंजुर्ड या सांगितलं निलेशनं. पण मित्रांनो, खेळ आवडला असेल तर निलेशसाठी टाळ्या. उद्या 10 मध्ये 24 चित्ते गोलंदाजीचा तिखट मारा होता. मात्र त्यांनी सांगितलं आता मला आपली फिटनेस साथ देत नाही, म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला. जखमी 37. चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज प्रवीण. राऊंड विकेट. ओ प्रचंड वेग, मात्र लाईन बडकट. व्हाईट बॉल. धाव फलक कुठे का होईना. आज या वाशिवलीनं खऱ्या अर्थानं जसा पराभूत केला वलवली संघाचा, त्यांनी झोप उडवली त्यांची. ज्या संघानं धावसंख्येचा डोंगर उभा केला त्यांना काहीच हालचाल करून दिली नाही. चौथं षटक राऊंड विकेटनं. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह ठरतोय. फलंदाज होईल बाद. चेंडू शिल्लक 4. धावा 38. सेमीफायनल चा आनंद घेत असताना (38) 5:32 तर मॅनेजमेंट जरूर आम्हाला इशारा देईल फायनलचा सामना किती षटकांचा असेल ना, आणि तो मान्य करावा लागेल. हा सामन्यानंतर आम्ही ते करणार आहोत कॅल्क्युलेशन. कारण दिनेश सर, सकाळी जो 1 तास 1.5 तास वाया गेला ना, त्याचा हा प्रभाव आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. राऊंड विकेट. ओ बॅटच्या मधोमध तुफानी हल्ला. गुड कॅच. 3 चेंडू बाकी. 38. सागर बोईर आपण पाहतो. रोहित पाटील. चला लवकर या नवीन फलंदाज, लवकर या. वेळ आपल्याला वाचवायचे. बक्षीस समारंभ सुद्धा आहे. सर्व जबाबदारी दिनेश सरांवर आम्ही जरूर सुपूर्द करणार आहोत. सुदर्शन पाटील आमच्या समेत जॉईंट असतील. लक्ष विद्या मॅच कडे. आणि दिनेश पाटील सर मॅनेजमेंट कडून मुख्य स्टेजची भूमिका सांभाळतील, ज्यांना आपण हँड ओव्हर करून देणार आहोत. चेंडूचा आणि धावा धावफलकावरती टोटल एकूण धावा 38. 38 ऑन हॅट्रिक. गोलंदाज प्रवीण शिंदे. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह ठरलाय. आपल्या सुंदर गोलंदाजीनं थांबवून ठेवलंय. 38. ओ क्रॉस बॅटेड वेगानं. गुड फिल्डिंग. अक्षय झिंगे तिथे होते. कमालीचं षटक. विकेट हॅट्रिक. कौतुक होऊया प्रवीण शिंदे साठी. गुड बॉलिंग, विकेट. तर बघा, एक गुड न्यूज आमच्यापर्यंत आले. गिफ्ट सुद्धा आले. संस्कार स्पोर्ट्स मॅन ऑफ द सिरीज
साठी आपण पाहतोय ब्रँडेड बॅट. एकदा जोरदार टाळ्या उद्या संस्कार स्पोर्ट्स आणि चेंडू शिल्लक 2. दबाव परिस्थिती निर्माण. 2 षटकानंतर 23, 3 षटकानंतर 36. चौथं षटक सिंगल डॉट आणि त्यानंतर हॅट्रिक. एक अमांतर सुद्धा पाहिला. चला मॅच ऑन आहे. निलेश आलाय, जखमी होता कारण माहिती एक एक चेंडू महत्वाचे. चेंडू शिल्लक आहे 2. 2 चेंडूमध्ये फटके आले तर कमबॅक होईल. जो थोडा दुखापतग्रस्त होता पुन्हा एकदा झोकी उठवली. मला खेळायचे, क्रियाशील होता, प्रयत्नशील होता आणि हे क्रिकेटमध्ये असावं लागतं. तुमचा 100% योगदान देणं. तुम्ही मैदानावर खेळाला किती सिरियस घेता हे सुद्धा महत्त्वाचं असतं. प्रत्येक फील्डमध्ये काम करत असताना आपण प्रत्येक कामाला सिरियसली घेतो आणि क्रिकेट खेळामध्ये सुद्धा ही वृत्ती खूप महत्वाची असते. 2 चेंडूचा खेळ बाकी. लॉफ करतोय, हा दृढ निश्चय होता मात्र 4 चेंडू मध्ये 4 विकेट. अक्षय तिथे उभा आहे. आज या जादुई गोलंदाजानं सर्वांना खुश केलं. जय मल्हार वाशिवली. गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा तुम्ही काही करू शकता आणि आज खुश करणारी गोलंदाजी. अंबिका किराणा स्टोर, गौतम ओसवाल या संघाचे पुरस्कर्ते. जय मल्हार वाशिवली. लास्ट बॉल 38, 5 गडी बाद. जय मल्हार वाशिवली संघ गोलंदाजी करत असताना श्री दत्त भातान. निलेश गेला होता, जबाबदारी त्यांनी स्वीकारली मात्र नाराज आहे. 38 सेमीफायनल 5:36, 5:36. प्रवीण शिंदे. 4 चेंडू मध्ये 4 विकेट. शेवटचा चेंडू धावा 38. पाहायचं एक नवा विक्रम होणार का एकता ट्रॉफी मध्ये. ओ शेवट गोड. अंत भला तो सब भला. श्रावींसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. 38 + 6 44 आणि आता विनिंग टार्गेट 45, 45. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळ खूप कमी आहे कारण इम्पॉर्टंट फायनलचा सामना खेळवायचा. चला मी विनंती करेन वेळात वेळ काढून उपस्थित आलेले आमचे सन्माननीय पाहुणे प्रमोदजी अनंता मस्कर साहेब यांचा आपण इथे सन्मान घेतो. ओमेगा ग्रुप अँड बिल्डर्सच्या वतीनं ओमेगा ग्रुप बिल्डर्स या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक ओमेगा ग्रुप ऑफ कंपनी. तर एकदा जोरदार टाळ्या उद्या ओमेगा ग्रुप ऑफ कंपनीसाठी. प्रमोदजी मस्कर असतील आणि सर्व मंडळी ज्यांच्याकडून या स्पर्धेला 1 लाखाचा आर्थिक सहाय्य. या दानशूर व्यक्तिमत्वाचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. पंगरपाडाच्या युवा वर्गावर असलेलं प्रचंड प्रेम, संतोषजी दमडे साहेब यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम, सहकार्यांवर असलेलं प्रचंड प्रेम. धन्यवाद प्रमोदजी मस्कर साहेब. आज आवर्जून वेळ आपण दिला. ठीक आहे. तर प्रमोदजी मस्कर साहेब प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा आपण भरभराटी होताना पाहतोय. साहेबांना उद्योग क्षेत्रामध्ये आपण खूप सारे शुभेच्छा देतो. आज एकता स्पोर्ट्स या नावामध्ये खूप मोठा आपण सन्मान आहे. संतोषजी दमडे साहेब असतील, त्यांची मंडळी सातत्याने युवा वर्गाला प्रेरित करत असतात, मोटिवेट करत असतात. अनेक सोशल सामाजिक कार्यसुद्धा गाव पातळीवर करत असतात. आज स्पर्धेच्या माध्यमातून आपण एवढे मोठे उद्योजक आहात. उद्योग क्षेत्रामध्ये भरभराटी होताना आपण नेहमी पाहिले. विज्ञान युग आहे, बदलतं युग आहे, मात्र आज एकता ट्रॉफीमध्ये आपण अमूल्य वेळ दिला. काय म्हणाल मॅनेजमेंटबद्दल? कमी अशा स्पर्धा असतात ज्यामध्ये मी आवर्जून सांगेन 2 दिवसाची स्पर्धा, 16 फक्त संघ आणि 1 लाखाचं प्राइज. मी म्हणेन रायगडमध्ये 100% पैकी फक्त 1 ते 2 स्पर्धा असतात आणि त्यातील एकता ट्रॉफी. काय म्हणाल मॅनेजमेंटबद्दल आणि काय मेसेज देणार आमच्या युवा वर्गाला? धन्यवाद. एकता क्रिकेट क्लब भंगारपाडा
या संघाने मला इथे बोलवल्याबद्दल मी पहिले त्यांचं धन्यवाद करतो आणि त्यांनी जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारही मानतो. अशी भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आम्ही पाहतोय. मी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये फिरत असतो क्रिकेटच्या मॅचेससाठी, पण अशा स्पर्धा फार कमी प्रकारे आयोजित केल्या जातात आणि खरोखर चांगलं असं आयोजन इथं एकता क्रिकेट क्लबने केलेलं आहे आणि एक इथल्या लोकल जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि यूट्यूब लाईव्हद्वारे या मॅच दाखवल्या जात आहेत. त्यामुळे पूर्ण रायगड जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रातून या मॅच पाहिल्या जातात आणि इथं जे काही चांगलं खेळाडू दाखवतात त्यांचं म्हणजे सर्व इकडं बघितलं जातं आणि त्याच्यामुळं ज्या मोठ्या स्पर्धा होतात रायगड प्रीमियर लीग किंवा ISPL याच्यामध्ये प्लॅटफॉर्म मिळतो या लोकल खेळाडूंना. तर खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो या मंडळाचं की चांगलं असं आयोजन केलं त्यांनी. तर नक्कीच साहेबांचं मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आमच्या एकता स्पोर्ट्सवर असू द्या आणि नेहमीच आपलं सहकार्य आम्हाला मिळेल. मॅचकडे फोकस करतोय, चला थोडा स्पीडअप करा. तर खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं ना तर ओमेगा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॅगलाईन खूप छान राहिली आहे. युअर ड्रीम्स वी बिल्ड. तुम्ही स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी, आम्ही ते सजवत राहू. कारण स्वप्नांनाही घर असतं. प्रत्येक माणसाला मन असतं आणि त्या मनामध्ये घर असायला हवं. ती मनात घर करणार ही मंडळी, तुमचं सहर्ष स्वागत दादा. अतिशय उत्तमरित्या आपण हे काम करताय त्यावर तुमचा विशेष आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये नक्की सांगेन की 16 टीम्सला घेऊन ही स्पर्धा रंगती आहे, सजती आहे. एवढं मोठं धारिष्ट, कारण 16 टीम्सला घेऊन टुर्नामेंट संपन्न करणं किंवा साजरं करण्यासाठी वाघाचं काळीच लागतं. ते एकता स्पोर्ट्स बंगारपाडा, संतोषजी दमडे सर, विश्वासजी, कैलासजी गोसावी या मंडळीने दाखवलं आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक राहील. त्याला सामना सुरू करा मित्रांनो. हा फायनलचा सामना नाही आहे, यानंतर फायनल्स ही खेळवायची आहे. पंकज शिंदे ऑन स्ट्राईक, जयेश JP. पहिला बॉल उडावलाय, रिकामी जागा हेरली जाईल, बॉल जाईल सीमारेषा बाहेर आणि इथे मात्र हा आलाय पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. आता DJ मास्टरलाही संधी देऊ नका, कारण खऱ्या अर्थानं आताही थोडासा थांबावं लागणार आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्याच्यामुळे फिल्डर्सना, खेळाडूंना विनंती असेल की आपण सामना नेटीने राहायचं आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या की 16 टीम्स आणि त्यांची फायनल्स जर नीट उजेडात झाली नाही तर मग मात्र आपल्याला कदाचित मला असं वाटतं 32 टीमच योग्य असतात, 48 टीमच योग्य असतात असं म्हटलं जाईल. तडाखा जारी आहे, फटकेबाजी जारी आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय घडलंय, दुसऱ्या सामन्यामध्ये काय घडलं हे सगळं विसरलं आणि या सामन्यामध्ये आता इतिहास घडवायचा आहे. फार मोठी टुर्नामेंट आहे, एकता ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. या नेकेऱ्या त्यांना फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. काल संघ जो फायनलमध्ये गेलाय म्हणजेच कानपोली प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली संघ, त्या संघनायकांनी लगेचच इथं मात्र आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आयोजकाकडून मात्र विनंती येते की कमीत कमी 7 खेळाडू तरी सामना खेळण्यासाठी असायला हवेत, याची नोंद घ्या. आणि कर्णधारांना लगेच इथं आपले प्रेझेंटेशन द्यायचं आहे. कमालीचा खेळ, जिगरबाज खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. पंकज शिंदेमध्ये ठासून भरलेली ही कलाकारी मात्र पेश केली जाते. मोक्याच्या क्षणाला कसे ठोके मारायचे, सामन्याला कशी कलाटणी द्यायची, जिथे कमी तिथे आम्ही म्हणत. पंकज शिंदेनं मागच्या सामन्यामध्ये केलेली चूक इथे मात्र सुधारत अप्रतिम खेळ. या 2 सलामीराविषयी नक्की सांगेन. पहिल्या सामन्यामध्ये दीपक झिंगे शिंदेवरती बाद झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि सामना तो सहज जिंकला. यानंतर मात्र पंकज शिंदे पहिल्या 3 बॉलवर जयेश भोईरवर JP सारख्या ताकदवान गोलंदाजावर प्रहार करतोय आणि ठोकतोय 14 धावा. 45 धावा संध्याकाळच्या प्रहरी कमी नाही आहेत. आता मात्र बॉलकडे नीटसं पाहिलं नाहीये. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगची सीमारेषा काबीज करायची होती, परंतु JPनं टान्स ओळखला आणि हा मात्र टाकला डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय, 14 धावा धापल्यावरती लागले. चांगली फटकेबाजी, चांगला खेळ. फक्त स्पीडअप घ्या, कारण फायनल्स खेळली गेली पाहिजे. लेग स्टिकवर पडलेला हा बॉल, पंचाचा इशारा मात्र वाईट प्लस 22 असे एकूण 2 धावा या बॉलवर येतील. वाईटच्या या 2 धावा मात्र मिळत आहेत. एक बॉल चांगला टाकला JPनं, पण त्यानंतर मात्र या वाईट बॉलनं ते सगळं खराब करून टाकलं.
अजूनही 29 धावांची गरज उरली आहे. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. तब्बल 16 धावा आपण पाहतोय 4 बॉल्समध्ये. फटका फसला, क्षेत्ररक्षक ही चकला. मी म्हटलं होतं ना, ही जागा आहे ना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरची ती थोडीशी झपाटलेली आहे. तिथे उडालेले झेल आता दिवसभर क्षेत्ररक्षक पकडूच शकला नाहीये. एक 4-1 झेल तिथे मात्र ड्रॉप झालेत. मग ते सोपे असू दे अथवा कठीण, हा समाधान त्यालाही वाटेल. म्हणजे मी एकटाच नाहीये झेल सोडणार असं. आता पुन्हा एकदा, आता नेमकं काय, आता नाही, आता चूक नाही, सगळ्यांनी केलंय ते मी आता नाही करणार. पंकज शिंदे शेवटच्या बॉलवर मात्र फटका फसला आणि पहिले विकेटचं पतन. नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. नो डीजे, नो संगीत, नो मीटिंग. विनंती आहे सगळ्यांना, फिल्डिंग लावा. आपल्याकडे गोलंदाज रेडी असेल आणि बॅट्समन ही आपला रेडीच असायला हवा. लक्षात घ्या अक्षय. त्याच्यामुळे विनंती असेल की आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हा. आता आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये. पंकज शिंदे मात्र बाद झाला, पण पंकज शिंदेने आपली बाजू लावून धरली. तब्बल 4 बॉल्समध्ये त्याने 14 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला मात्र चांगला गेम दाखवला. 45 धावांची गरज. आता उरलेत बॉल 18 आणि जिंकण्यासाठी 28. 18-28. रोहितनं झेल टिपलाय. नवीन फलंदाज अक्षय जिंके. चला लगेचच सामना सुरू करा मित्रांनो. कानपोली संघनायकाला विनंती आहे की आपण लगेचच इथे कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कानपोली संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आयोजकांकडून विनंती आली आहे की आपण लगेचच इथे कमिटी मेंबर्स आयोजकांशी येऊन संपर्क साधायचा आहे. फटका फसलाय, फटका फसलाय. 2 शतक झेलच्या खाली जरूर आहेत आणि इथे प्रदीप भुईर संघाचा संघनायक ज्याने टॉस केला तो मात्र चुकला नाहीये. सामना रंगतदार बनेल. दीपक झिंगे मात्र या सामन्यामध्ये 1 धावेवरती परततोय. फलंदाज होत आहेत बाद. दोन्ही सलामीर तंबूच्या आश्रयाला. प्रवीण भोईर यांनी टीमला माहिती आहे की हा सामना अवतीभोवती कसा फिरवायचा. चला बॅट्समन, आम्ही पहिल्यांदा म्हणून ललित गायकर आता अजिबात तुम्हाला एक्सक्यूज नाहीच आहेत, कारण बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. आपण तिकडे फलंदाज बाद झाल्यानंतर आपला दुसरा फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना झाला पाहिजे. सचिन पाटील एस्टनच्या पाठीमागे उत्तम कामगिरी करणारा हा कीपर आता मात्र स्कीपर बनेल का? 5:45 मित्रांनो. 6 वाजता अंधार होतो. मला प्रश्न अजूनही पडलाय फायनलचा. आम्हाला प्रश्न पडतो, उत्तर तुमच्याकडे असतात. पंचेचाळीस धावांचा सामना. भातान संघ आता सहजासहजी सोडणार नाही हातून. त्याला माहीत आहे की संध्याकाळच्या प्रहरी या धावा ही कठीण असू शकतात. पहिल्या 3 बॉलवर पंकज शिंदेने प्रहार केले, पण त्यानंतर मात्र रोखून धरलंय. फुल टॉस बॉल, बॉल राहिला हवेत. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल झाला नाही आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज होतोय मात्र बाद. एका पाठोपाठ एक. तू चल मैं आया. सचिन पाटील गोल्डन डकचा शिकार. साहिल भोईरनं हा झेल टिपला. फुलटॉस बॉलला कन्वर्ट नाही करू शकला. या धावा आता महागड्या बनू लागलेत. धाबळकर धावा लागले 17. जिंकण्यासाठी 16 बॉल 28 धावा. 16 बॉल 28 धावा. जीवन शिंदे थोडासा अनफिट जरूर असेल, परंतु पायाने जरी अनफिट असला तरी मनाने कणखर असलेला हा खेळाडू आहे. कारण मगाशी त्याला पाहिलं आपण, यश तुला त्यानं आतमध्ये पाठवला 12th मॅनला, पण एक षटक संपल्यानंतर त्याला राहवत नव्हतं आणि त्यानं अखेरकार सांगितलं की मी मैदानामध्ये जाणार. ही जिद्द, ही चिकाटी जीवन शिंदेची. एका बाजूला प्रवीण आपल्या संघासाठी लढतोय, झगडतोय. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा जखमी शेर इथे मात्र दहडतोय. हा जखमी शेर अक्षरशः ठोकतोय षटकार. काय सुरेख, मी म्हटलं होतं पायाला जखम झाली आहे परंतु मनाला नाही, आणि तीच जखम भरून काढत मनानं कणखर असलेला कॉन्फिडंटली मात्र हा षटकार खेचलाय. या धावा बहुमूल्य ठरतील. या फटक्यानं धावांचा फरक राहील 15 बॉल आणि 22 धावा. 15 बॉल 22 धावा. जीवन शिंदेनं आल्या प्रवीण भोईरवर हल्ला केलाय.
जे पीनं पहिल्या षटकामध्ये 17 धावा मोजल्या. इथे मात्र प्रवीण भोईरनं लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट आणि हा षटकार 3 बॉलमध्ये नेमकं काय घडेल. फुल टॉस, फुल टॉल आणि अखेरकार पलटवार. फुल टॉस बॉलवर 2 शिकार या षटकामध्ये पाहिलेत. जीवन शिंदेनं अशा पल्लवित केला षटकार ठोकून, परंतु लगेचच जेपीने एक चांगला झेल कन्वर्ट केला आणि प्रवीण भोईर टिपतोय. जीवन शिंदेची आणखीन एक बहुमूल्य विकेट. नेक्स्ट बॅटमन, चला जसा झेल कंप्लीट होईल ना, नवीन फलंदाज मैदानामध्ये असायला हवा याची नोंद घ्या. चला प्रथमेश आपण लवकर, वेळ नाहीये. 14 बॉल 22 धावा. जर शाळेमध्ये अभ्यास केल्याचा गणिताचा तर 5 झाले असते. आता इथं मात्र गणित धावांचा जमावा लागणार आहे. 14 बॉल 22 धावा. प्रथमेश गायकर फुल टॉस बॉलवर 2 शिकार प्रवीण भोईरनं कमावलेत. संघाचा संघनायक अक्षय झिंगे क्रीजवर उभा आहे, त्यालाही विचार विनिमय करावा लागेल. प्रथमेश गायकर नवीन फलंदाज, वाशिवली संघात संघनायकांना लक्षात ठेवायचे. जसा झेल किंवा फलंदाज बाद होईल ना, नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आहे. वेळ दौडू नका ही विनंती. सामना क्लोज काउंटर होतोय. 14 बॉल 22 धावांची गरज. 23 धावा बोर्डवर लागलेत. धावसंख्या बोर्डवर चांगली आहे, परंतु येणारी धावा ही अजून तेवढ्याच आहेत. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा गाठायचा आहे. पाण्यानं भरलेला अर्धा भरलेला ग्लास रिकामा की भरलेला, हा प्रश्न स्वतःला आता विचारायचा आहे. हा मात्र स्कूपचा फटका पाहिला प्रथमेशचा. कदाचित हा झाडू शॉट असं म्हणता येईल. ज्याप्रमाणे आपण झाडू घेऊन सगळं मारतो ना, साफ करतो, अशा प्रकारचा हा झाडू शॉट मात्र लगावला. 13 बॉल 21चं समीकरण. 13 बॉल 21. प्रवीणनं ही गोलंदाजी चांगली हाताळली आहे, हँडल केली आहे. 3 फलंदाजांना बाद केलं. 7 धावा 5 बॉल्समध्ये दिलेत. 13 बॉल 21. हा मात्र भरधाव वेगानं जाणारा बॉल. उत्तर नव्हतं अक्षयकडं. टप्पा पडला, बॉल खालीच राहिला. हा डॉट बॉल. 12 बॉल 21. टीम मीटिंग, नो टीम मीटिंग प्लीज. लगेचच 12 बॉल 21. गोलंदाज आपला रेडी असेल, रेडी राहायचं आहे. मी तर म्हणेन की कदाचित पंकज शिंदेनेही थोडीशी घाई केली. दीपक झिंगेला विकेट ठेवणं गरजेचं होतं, कारण 2 सलामीर यांच्यामध्ये क्षमता फार मोठी आहे आणि ते दोन्ही फलंदाज परतल्यानंतर संघ बऱ्याच वेळेला कोलॅप्स होताना पाहतो. त्यावेळेला जीवन शिंदे या संघासाठी धावतो, परंतु जीवन शिंदेला सुद्धा प्रवीण भोईरनं केला झेलबाद. आणि त्यानंतर मात्र आता खरी परीक्षा या टीमची असणार आहे, ती म्हणजेच अंबिका स्टोअर्स, किराणा स्टोअर्स, जय मल्हार वाशिवली. रोहित पाटील, रोहित पाटीलच्या बॉलला मात्र दिशा दिली आहे. भरता वेगानं बॉल चाललाय, ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. हा मात्र चौकार चौकार चौकार. धावांचा अंतर कमी करणारा चौकार. चांगला फटका आला प्रथमेशच्या बॅटमधून. अकूट टप्प्याचा बॉल, डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय रोहित. आणि रोहितनं मात्र इथे पहिल्या बॉलवर चौकार खालाय. चला लगेच सामना सुरू करायचा. नो टीम मीटिंग. 11 बॉल 17 धावा. 11 बॉल 17 धावा. एकाच दुसरा मोठा फटका सामन्याचा अंतर क्लिअर करील. सामना बनलाय चांगला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर लगेचच कानमंत्र प्रवीणने स्वतःला त्याच्या जवळ ठेवला आणि हळुवारपणे कानमंत्र देत मात्र जेपीने सांगितलं की बाळा रे, इथे बॉल टाकायचा, इथे ट्रॅव्हल करायचंय. प्रथमेश गायकरला मात्र इथे डॉट बॉल टाकलाय. 10-17. बॅटची कडा लागली जातीये, फेकी होतीये. सिंगल रन्स मात्र मिळून जाते. 9 बॉल 16 धावा. 9 बॉल 16 धावा. याही सामन्यात पाहिलं तर खऱ्या अर्थानं बातान संघाचे आणखीन काही खेळाडू गायब झालेत. 3 सामन्यात 3 वेगवेगळे खेळाडू पाहिले.
क्या बात, चांगला बॉल. सामना बनवला जातोय. रोहित पाटील डावखुऱ्या गोलंदाजानं हा सामना बनवलाय. 8 बॉल 16 धावा. जर या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका नाही आला तर सामना अंगलट येऊ शकतो. तो म्हणजेच अंबिका किराणा स्टोअर्स जय मदार वासविली संघाच्या बाजूनं फेकी होईल. इथे मात्र गरज होती का? स्टंपला टिपायचं होतं की पंचांना राग काढलाय, थोडा जोरात मारला असताना तर कदाचित पंचही ढेपाळला असते, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट थोडी रीज घेतली रोहितनं. हा बॉल फेकला जरूर 1 धाव गेली असती, चालली असती असं माझं प्राथमिक मत होतं, पण त्याचं तसं मत नव्हतं. या 2 धावा आल्या. 7 बॉल 14 धावा. 7 बॉल 14. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टनला कॅप्टनची इनिंग खेळायची आता. आज दिवसभर कॅप्टनवर फार जबाबदारी नव्हतीच मुळात, परंतु मोक्याच्या क्षणाला कॅप्टनची इनिंग खेळेल का की इथे रोहित प्रभावी कामगिरी करेल? विचार मंथन. हा लास्ट बॉल मात्र पाहतोय आपण. इथे पाहिलं जात आहे निर्णय असं तर फायनल घ्या आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला पंच फिल्डिंग लावून घ्या लगेच. शेवटचा बॉल आला डॉट आणि त्याच्यामुळे इथे 6-14. चला फिल्डिंग लावून घ्या पटकन प्लीज. 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या 17 धावा आणि त्यानंतर बदललेला घेर. प्रवीण भोईरनं कमावलेले 3 विकेट्स आणि सामन्याला यू टर्न. साहिल भोईर. 6 धावा एकाला वाचवायचे, एकाला 6-14 कंप्लीट करायचे. अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न पाहतोय. इथे फेके होईल. निलेश भोईरच्या हातून होतीये चूक. कलेक्शन चुकलं, कलेक्ट नाही करू शकला बॉलला. प्रतिमेशला कदाचित परतावं लागलं असतं, पण या बॉलवर आलेल्या 2 धावांना चित्र बदलत आहे. 5 बॉल 12. या वेळेला षटका ठोकणं आता मात्र जबाबदारीचा खेळ. प्रथमेशकडे मनगटी फटका लगावण्याची ताकद जरूर आहे, परंतु गोलंदाज साहिल अँगल बनवला आणि ऑफ साईड वीक असल्याचं चित्र मात्र स्पष्ट झालं. 45 धावांचा पाठलाग करायचा होता. म्हटलं होतं की अक्कल हुशारीनंच सामने खेळायचे असतात. 17 धावा जमल्या. पंकज बाद झाला, दीपक झिंगे बाद झाला आणि सामना कोलॅप्स. पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. हा सामना जवळपास संपवत थांबलाय. गोलंदाज साहिल कमालीची गोलंदाजी रत्तभातान संघ आज नव्या उमेदीने खेळलाय. पहिल्या सामन्यामध्ये संघ प्रॉपर नव्हता, निलेशने जबाबदारी घेतली. दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवीण अलंकार आला त्यांनी जबाबदारी घेतली आणि तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगला खेळ दाखवत निलेशने बहारदार कामगिरी केली. सिंगल रन्स आली. आता मात्र 2 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 11 धावांची गरज. सामना सहज सुटत असं वाटत असताना मात्र चुपा रुस्तम असलेला आमच्या श्रीरत्त भातान संघानं मात्र कमालीचे एफर्ट्स लगावले. 2 बॉल 11 धावा. स्वतःच्या परफॉर्मन्सवर नाराज राहील वाशिवली संघ. मी तर म्हणे स्पेशली पंकज शिंदे, दीपक झिंगेला थोडासा विचार विनिमय करणं गरजेचं होतं. टीम जेव्हा आपल्यावर डिपेंड राहते त्यावेळेला गेम फिनिश करून यायची आणि इथे मात्र प्रवीण भोई, निलेशनं, जेपीनं विचार मंथन केला. हा बॉल राहील निर्णायक. 2 बॉल 11. ही वेळ आहे का बॉल लेफ्ट करायची आणि त्याने लेफ्ट केला. आणि हा मात्र परफ्यूम डिलिव्हरी होती की स्वतःहून वास घेण्यासाठी बॉलपर्यंत गेला असंच काहीसा प्रश्न उरेल. आणि हा झाला डॉट बॉल. इथे मात्र श्रीरत्त भातान संघ निर्विवाद वर्चस्व गाजवतोय. या बॉलवरही फार मोठा फटका नाहीये. झेल टिपला प्रवीण भोईरनं आणि इथे तब्बल 10 या धावेनं जिंकलाय श्रीरत्त भातान संघ. चला भातान संघ. निलेश, प्रदीप या आपण लगेच या. 11 बॉल 24 धावा. मॅन ऑफ द मॅच निलेश भोईर. मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा जबाबदारी
ती शेवटला देण्यात येईल. निलेश भोईर मॅन ऑफ द मॅच शेवटी देण्यात